हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड इव्हनिंग. बाकी बेडरूममध्ये बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडे केल्या आहेत तर तुम्हाला दाखवते. आणि नंतर हॉलमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी ठेवायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी बाहेर नेऊन ठेवायच्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन. आणि आज काय काय करीन ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. सो आजचा माझा व्लॉग नक्की बघा. तर पहिले तर हे बघा, ही दादाला आणि वहिनीला भेटलेली फ्रेम आहे. त्याच्यात मस्त लाईट लागते. हे बघा, मस्त अशी लाईट लागते. बाकी कपाट इथे ठेवले जे की इथे होतं, आणि इथे बाहेरचं ड्रेसिंग टेबल आणून ठेवलं आहे बिकॉज आता बाप्पा येईल. सो तिथे असं नाही ठेवू शकत, त्यामुळे ड्रेसिंग टेबल इथे आणून ठेवलं आहे. बाकी हे इथे असं ठेवलं आहे आणि बेड आहे तिथेच आहे. बाकीच्या गोष्टी थोड्याशा चेंज केल्यात. आणि हे सगळं सामान बाहेर जाईल आता, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन. की हॉलमध्ये हे असं ठेवलं आहे, हे असं. आणि हा टेबल आता थोडे दिवस असंच ठेवीन आणि नंतर मग हे खोलायला लागेल टेबल. बाकी महाराजांना मी आता धुवून ठेवलं आहे. आणि नंतर हे धुवेन, बाप्पा आणि धुवायचा राहिला आहे, सो ते धुवून घेईन. तर हे बघा, बाप्पा पण दोन्ही धुतलेत आणि महाराजसुद्धा. आणि आता धुवून झालं आहे. आता ते थोडेसे सुकू देत आणि मग मी ठेवून देईन जिथे होते तिथे. एकीकडची आता काचच तुटली, म्हणजे एक बाप्पा जिथे बेडरूममध्ये होता तिथली काच तुटली आहे. सो ती जॉईंट झाल्यावरतीच हा बाप्पा ठेवणार. तोपर्यंत हा बाप्पा मी ठेवून घेईन इकडे आणि महाराजांना ठेवीन. बाकी खूप छान वाटतं धुतल्यावरती. हे बघा, वॉशेबल आहेत तिन्हीसुद्धा, कधीही धुवू शकतो असे. लालबागचा राजा आहेत दोन्हीसुद्धा, लालबागचे राजे. आणि ते आपण म्हणजे स्वतःहून आमच्या घरी आले. म्हणजे माझ्या मम्मीची जी फ्रेंड होती तिने दिलेत. मी तुम्हाला माझ्या मागच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं, जेव्हा मी माझं घर तुम्हाला दाखवत होती तेव्हा, तर ते तिच्या मैत्रिणीने दिलं आणि ते स्वतःहून आलेत आमच्याकडे. तर गाईज, मगाशी जसं तुम्हाला मी हॉल दाखवला, तर मगाशी हे सगळं नव्हतं. आता मी हे सगळं आणून बाहेर ठेवलं, जे की बेडरूममध्ये होतं. आणि हे डेकोरेशनचं सगळं आहे, तुम्हाला मी दाखवीन हे बांधून झाल्यावरती. आता मी खोलून नाही दाखवत, बांधून झाल्यावर दाखवीन. बाकी हे असं आहे आणि खाली टेबल आहे जो की खोलून ठेवला आहे. इथे सगळं सामान ठेवलं आहे आणि हे खाली केलं कारण की मला उद्या खिडकी धुवायची आहे. हीच खिडकी राहिली आणि बेडरूमची राहिली आहे. बाकी सगळी कामं झाली आहेत आणि टॉयलेट बाथरूम राहिले साफ करायचं, ते पण मी लवकरच करीन. तर बाकीचं सगळं सामान बाहेर आणून ठेवलं आहे आणि तुम्हाला मी बेडरूम दाखवते. तर हे बघा, इथे सगळं होतं सामान, ते मी नेऊन बाहेर ठेवलं आहे. आणि ही पप्पांची गादी आहे जी की त्याच्यावर ते झोपतात, त्यामुळे हीच बाहेर आतमध्ये. बाकी सगळं बाहेर नेऊन ठेवलं, इथे होतं ते. आणि इथे बाप्पा लावायचा होता, पण इथला नेमका ती काच तुटली आहे. सो मग मम्मी ती काच आता अर्धी करून आणेल, जी बाकीच्या काचा आहेत अजून. सो त्यातली एखादी काच बघून ती अर्धी करून आणेल आणि मग ती आम्ही तिथे लावू. तोपर्यंत तो बाप्पा बाहेरच. तर बघू हे लवकरच. बाकी फोटो वगैरे सगळंच लावून झालं काल. तर आता आम्ही जेवतो आणि मग नंतर थोड्या वेळाने मी फ्रीज साफ करीन. सो ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. आहे फ्रीजमधला पसारा आणि मी साफ करते आहे फ्रीज. हा आमचा फ्रीज आहे. हा बघा, हा आता सगळा क्लीन करीन मी. बाकी त्याची जी पण भांडी होती सगळी ती काढून ठेवलेली, तर ती घासून वगैरे ठेवीन आणि मग नंतर लावून टाकीन. बाकी हे सगळं फ्रीजमधलं सामान आहे आणि मी आता फ्रीज साफ करते आहे.
तर गाईज फ्रीज साफ झाला आहे आणि ते जी पण भांडी होती ती घासून लावून झाली सुद्धा आहेत. आणि मम्मी आली बाहेर गेलेली मावशीकडे, सो ती आली आणि मग तिने हे सगळं लावलं. मी धुवून ठेवलेलं सगळं तिने लावलं आहे व्यवस्थित. आणि फ्रीज आज फायनली साफ झाला आहे. माझं मोठं काम झालं आहे. आता उद्या खिडक्या केल्या की खूप मोठं काम होईल. हे बघा तिने सगळं व्यवस्थित लावलं आहे आणि मी असं मस्त फ्रीज साफ केलं आहे. तर फायनली हे काम झालेलं आहे. तर गाईज फायनली सगळी माझी मोठी मोठी कामं झाली आहेत. आता फक्त 2च गोष्टी माझ्या मोठ्या राहिल्या, ते टॉयलेट बाथरूम साफ करायचं आहे आणि त्याच्यातच माझा भरपूर टाईम जाईल. पण ती 2 गोष्टी राहिल्यात. पण किचन पूर्णपणे फायनली मी डन करून टाकलं आहे, त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे. प्लस हॉलमध्ये जे पण टेबल वगैरे क्लीन करायचं आतून तर मम्मीच करणार आहे. बाकी तर सगळं झालं आहे. बेडरूममध्ये सुद्धा कपाटं राहिलीत आतून क्लीन करायची, ती पण ती मम्मीच करणार आहे. बाकी माझी जी कामं ती ऑलमोस्ट झाली. फक्त आता 2 खिडक्या आणि टॉयलेट बाथरूम राहिले आहे. खिडकी तर होईल, लगेच होते, पण ह्याला टॉयलेट बाथरूमला टाईम लागेल, तर ते पण मी लवकरच करीन. बाकी माझं आज मोठं काम होतं फ्रीज साफ करायचं, ते झालं आहे. सो आजचा माझा ब्लॉग असा होता. सो आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन ब्लॉग सकट. सो गाईज आजचा दिवस असा गेला आहे. सो आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन ब्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय आणि गुड नाईट.